केंद्र सरकार की हर घर जल योजना का खूब प्रचार किया जा रहा, जबकि इस योजना की सच्चाई एक बार फिर उजागर हो गई। यवतमाल जिले के आर्नी तालुका के कथोड़ा गांव में पारधी बस्ती की 12 वर्षीय वेदिका सुरेश चौहान को पानी लाने के लिए नदी पर जाना पड़ा और उसकी अरुणवती नदी में डूबकर मौत हो गई। सुबह हमेशा की तरह वेदिका पानी भरने गई और फिसलकर नदी में गिर गई। जैसे ये घटना प्रकाश में आई, इलाके में शोक फैल गया। कथोड़ा गांव के पास पारधी बस्ती में अभी भी पेयजल की सुविधा नहीं। महिला और बच्चों को हर दिन पानी लाने के लिए नदी पर जाना पड़ता है। केंद्र सरकार के जल जीवन मिशन के तहत 2019 में हर घर जल योजना शुरू की गई थी। इस योजना में घनी बस्ती को शामिल करने के बावजूद वास्तव में एक भी घर पानी से जुड़ा नहीं। गाँव में केवल एक ही हैंडपंप है और वह भी अपर्याप्त है। इस घटना से नागरिकों में तीव्र आक्रोश है। कई करोड़ रुपए खर्च किए गए, लेकिन हमारी बस्ती तक पानी नहीं पहुंचाया तो फिर ये कैसा कहा गया। स्थानीय लोग यही सवाल पूछ रहे हैं। वेदिका के परिजन और ग्रामीण इसके लिए सीधे तौर पर प्रशासन की लापरवाही को जिम्मेदार ठहरा रहे हैं। आर्नी पुलिस ने प्रकरण दर्ज कर लिया है। इस बीच जिला कलेक्टर ने इस बस्ती में पानी की कमी को दूर करने के लिए जल्दी कदम उठाने का आश्वासन दिया। हालांकि ये दुर्भाग्यपूर्ण है कि प्रशासन एक निर्दोष व्यक्ति की जान जाने के बाद भी जागता है। काय सांगायचं आहे, त्या गावामध्ये काहीच पाणी नाही आहे। त्याच्यामुळे नाही का 4-5 मुली नाही का गेल्या त्या नदीवर कपडे धुवासाठी। लहान लहान मुली गेल्या आता, एका मुलीला नाही का वाचवासाठी दुसरी मुलगी गेली आणि त्याचा परत जीव चालला गेला। म्हणजे पाण्याचा प्रकोप आहे, म्हणजे काहीच नाही तिथे पाणी। त्याच्यामुळे नाही का संपूर्ण नुकसान झालेलं आहे। बोलू का? बोला। मला का म्हणायचं आहे, आपल्या आर्नीपासून 2 किलोमीटर अंतरावर काठोडा गाव हा पारधी समाजाचा पारधी बेडा। त्या गावामध्ये आजच्या नीतीमध्ये नाही का मुलगी पाणी नसल्यामुळे कपडे घेऊन गेली धुवाले नाल्यावर। नदी आहे, नदीवर नाही बेड्यावर आर्नी तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये आत्तापासून तिथून नळ योजना सुद्धा नाही आहे, तिथं लाईन सुद्धा नाही आहे। त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली। ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्नी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधी बेड्यावर कोणती योजना नाही आहे। त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता दुमार गेला नाही पाहिजे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे, बा आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये। त्या गावाचा इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे। तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का? काहीच नाही आहे, आतापर्यंत लाईन नाही आहे। याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का? हो, दिलं आहे निवेदन। प्रशासनाला मी कितीकडे डाऊन निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकारीला। काहीच झालं नाही का? काहीच नाही। किती लोकांची वस्ती आहे? 200 लोकांची वस्ती आहे आतापर्यंत। अच्छा, हे मग पाणी आणायला गेली ती का नदीत? हो, पाणी आणायला गेली ती, इथून भांडी धुवायला, कपडे धुवायला गेली। कपडे धुणे, आंघोळ करणे। म्हणजे नेहमी तुमच्या गावातले सगळेच जण पाण्याचं काम पडलं तर नदीतच जातात? नदीतच जातात। लाईन नाही तिथं, काही नाही। रातच्यानं कधी पाणी संपलं तर संध्याकाळी जाऊ शकतात। आपल्या घरी आता पाणी संपलं तर संध्याकाळी बी जाऊ शकतात। हो का? हो, लाईन